श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, आज गुरुजी तुम्हाला एका अशा कटू सत्याचा उलगडा करणार आहेत, जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ग्रहाची चाल आज अशा काही विचित्र आणि भयानक वळणावर येऊन ठेपली आहे की तुमच्या आसपास वावरणारी एखादी अदृश्य सावली तुम्हाला संकटाच्या दरीत ढकलण्यासाठी टपून बसली आहे. गुरुजी स्पष्टपणे सांगतात की आजचा दिवस वरून जितका शांत आणि सामान्य दिसतोय, तितकाच तो आतून स्फोटक आणि गुंतागुंतीचा असू शकतो. तुमच्या कुंडलीत दडलेले हे रहस्य तुम्हाला सुरक्षित ठेवणार की तुमच्या कर्माची फळे आज तुम्हाला भोगावी लागणार, हे पाहूया. मकर राशीच्या जातकांनो, आता सावध व्हा, कारण काळाची ही चक्रे एकदा फिरली की कोणासाठीच थांबत नाहीत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सूक्ष्म दृष्टीनुसार तुमच्या आयुष्यात आता असा एक धोकादायक टप्पा आला आहे, जिथे तुमच्या अतिविश्वासाचा गैरफायदा घेऊन एखादी जवळची व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज अचानक उद्भवणारे एखादे आर्थिक संकट किंवा एखादी अनामिक भीतीदायक बातमी तुमचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडू शकते. जे लोक आज तुमच्याशी गोड बोलत आहेत, तेच पडद्यामागे तुमच्या विनाशाचा सापळा रचत असू शकतात. तुमच्या नशिबात आज नेमकी कोणती काळी वेळ लिहिली आहे आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गुरुजी कोणता अचूक उपाय सांगणार आहेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठी जीवन मरणासारखे महत्त्वाचे ठरू शकते. लक्षात ठेवा, जर आज तुम्ही या दैवी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात पश्चाताप करायलाही कदाचित वेळ उरणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ आता एका क्षणासाठीही न थांबवता शेवटपर्यंत अगदी एकाग्रतेने पहा. गुरुजी आज जे काही रहस्य उलगडणार आहेत, ती तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या वादळाची पूर्वसूचना आहे. आज तुमच्या प्रगतीच्या वाटेत येणारा अडथळा हा निव्वळ योगायोग नसून ग्रहाचा तुमच्या विरुद्ध रचलेला एक मोठा कट आहे. तुमचे घर, तुमची हक्काची माणसे आणि कष्टाने कमवलेली संपत्ती वाचवायची असेल तर गुरुजींचा प्रत्येक शब्द काळजात साठवून ठेवा. विसरू नका, आजची एक छोटीशी चूक तुमच्या सुखी आयुष्यावर आयुष्यभराची जखम करून जाऊ शकते. वेळ अजूनही गेलेली नाही. फक्त गुरुजी सांगतात त्याप्रमाणे कृती करा आणि स्वतःला या संकटातून बाहेर काढा. मकर राशीच्या जातकांनो, आज आकाशातील ग्रहांची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची पण तितकीच शक्तिशाली बनली आहे. गुरुजी सांगतात की आज चंद्रसिंह राशीत संचार करत असून सूर्य तुमच्याच राशीत म्हणजेच मकर राशीत ठाण मांडून बसला आहे. सूर्य आणि चंद्राची ही विशिष्ट स्थिती तुमच्या आयुष्यात परिवर्तनाचे वारे घेऊन आली आहे. गुरुजींच्या मते हे ग्रह तुमच्यातील सुप्त शक्तींना जागे करणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. पण सावध रहा, कारण सूर्याचे तुमच्या राशीत असणे तुमच्या स्वभावात थोडा उग्रपणा किंवा अहंकार आणू शकते, जो तुमच्या यशाच्या आड येऊ शकतो. दुसऱ्या परिच्छेदात गुरुजी मकर राशीच्या जातकांना एक गूढ इशारा देत आहेत. सध्या शनीची 7.5 उत्तरार्धात असल्याने ग्रहांची ही चाल तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. गुरुजी सांगतात की नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या वाणीवर आणि विचारांवर ताबा ठेवावा लागेल. आज ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या मनात अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण होऊ शकतात. एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुमच्या कुंडलीतील गुरुची दृष्टी तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. आज तुमचे नशीब पूर्णपणे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. जितके तुम्ही सकारात्मक राहाल, तितकेच ग्रह तुमच्या बाजूने झुकतील. शेवटी गुरुजी सांगतात की मकर राशीच्या जातकांनो, आजच्या या ग्रहमानानुसार तुमच्यासाठी एक राजयोग देखील दडलेला आहे. जर तुम्ही आज शांत डोक्याने निर्णय घेतले तर रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील आणि नशिबाचे बंद दार उघडेल. ग्रहांची ही चाल तुम्हाला एक संदेश देत आहे की जुन्या गोष्टींना मागे सोडून नव्या उत्साहाने सुरुवात करा. तुमच्या प्रगतीच्या आड येणारे ग्रह आता शांत होत आहेत. फक्त तुम्हाला स्वामींवरील विश्वास ढळू द्यायचा नाहीये. गुरुजींच्या मते हा काळ तुमच्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ठरणार आहे,
जिथे तुमचे धैर्यच तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक आघाडीवर गुरुजी आज एक अत्यंत महत्त्वाचा उलगडा करणार आहेत. तुमच्या कुंडलीतील धनभाव आणि लाभस्थान यांची स्थिती पाहता आज पैशांच्या बाबतीत एक मोठा चमत्कार घडण्याची चिन्हे आहेत. गुरुजी सांगतात की गेल्या अनेक दिवसांपासून जो पैसा कुठेतरी अडकून पडला होता किंवा ज्या कामातून लाभाची आशा तुम्ही सोडून दिली होती, तो पैसा आज अचानक तुमच्या हाती येण्याची दाट शक्यता आहे. ग्रहांची ही शुभ स्थिती तुमच्या तिजोरीची दारे उघडणारी ठरेल. मात्र हा धनाचा ओघ जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने तो खर्च होण्याचीही भीती आहे. त्यामुळे आज लक्ष्मीचं स्वागत करताना संयमाचा हात सोडू नका. दुसऱ्या परिच्छेदात गुरुजी मकर राशीच्या जातकांना गुंतवणुकीच्या बाबतीत एक मोलाचा आणि तितकाच भीतीदायक इशारा देत आहेत. गुरुजींच्या मते आज तुमच्या राशीवर शनीची वक्रदृष्टी असल्याने कोणाच्याही भूलथापांना बळी पडून मोठी गुंतवणूक करणे टाळा. विशेषतः शेअर बाजार किंवा लॉटरीसारख्या सट्ट्यापासून आज 4 हात लांब राहिलेलेच बरे. ग्रहांची चाल असे सुचवते की तुमच्या जवळचीच एखादी व्यक्ती तुम्हाला कमी वेळात जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवू शकते, जे तुमच्यासाठी एक मृगजळ ठरू शकते. आज स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि कोणत्याही आर्थिक करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचे सर्व पैलू नीट तपासा, कारण आजची एक छोटीशी चूक तुमच्या कष्टाच्या कमाईला ग्रहण लावू शकते. शेवटी गुरुजी मकर राशीच्या जातकांना आर्थिक समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी एक सकारात्मक मंत्र देत आहेत. जरी आज ग्रहांच्या चालीमुळे काही अनावश्यक खर्च समोर ठाकले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. गुरुजी सांगतात की आजच्या दिवशी केलेली छोटीशी बचत भविष्यात तुमच्यासाठी मोठे रक्षाकवच ठरणार आहे. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात असाल तर पैशांच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. दुपारी रात्रीचे 3:25 ते पहाटेचे 4:48 या राहुकाळाच्या दरम्यान कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करू नका. हा काळ टाळल्यास तुमची हानी टळेल. लक्षात ठेवा, मकर राशीच्या जातकांनो, तुमचे नियोजनच तुमच्या आर्थिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि स्वामींच्या कृपेने आज तुमची आर्थिक बाजू हळूहळू पण निश्चितपणे मजबूत होणार आहे. नोकरी आणि व्यवसाय वजा यशाची शिखरे आणि गुप्त अडथळे. मकर राशीच्या जातकांनो, नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आज गुरुजींना तुमच्या कुंडलीत एक विलक्षण ऊर्जा जाणवत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी तुम्हाला कष्टाचे फळ देण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुजी सांगतात की कामाच्या ठिकाणी आज तुमची लीडरशिप क्वालिटी म्हणजेच नेतृत्व गुण सर्वांच्या नजरेत भरतील. एखादी गुंतागुंतीची समस्या जी इतरांना सोडवता येत नव्हती ती तुम्ही तुमच्या चाणाक्ष बुद्धीने सहज सोडवाल. यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील आणि तुमच्या पदोन्नतीचे किंवा पगारवाढीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. व्यवसायातही आज नवीन क्लायंट्स किंवा ऑर्डर्स मिळण्याचे प्रबळ योग आहेत, ज्यामुळे तुमच्या कामाचा विस्तार होईल. दुसऱ्या परिच्छेदात गुरुजी एक अत्यंत सावधगिरीचा इशारा देत आहेत. मकर राशीच्या जातकांनो, यशासोबतच मत्सरी लोकांचा ससेमिराही वाढत असतो. गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीमुळे तुमच्याच कार्यक्षेत्रातील काही लोक तुमच्या विरुद्ध छुपे कट रचण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या कामाची गुपिते कोणाशीही शेअर करू नका. कोणीतरी तुमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे सतर्क रहा, सावध रहा, कारण तुमचे यश अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे, असे गुरुजी स्पष्टपणे बजावत आहेत. विशेषतः सहकारी वर्गाशी बोलताना आज मोजकेच बोला आणि वादाचे प्रसंग हुशारीने टाळा, कारण ग्रहांची चाल कामाच्या ठिकाणी किरकोळ खटके उडण्याचे संकेत देत आहे. शेवटी गुरुजी मकर राशीच्या जातकांना यशाची एक गुप्त गुरुकिल्ली सांगत आहेत. व्यवसायात जे लोक मार्केटिंग, सेल्स किंवा संवाद क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी आजचा काळ सुवर्णसंधी घेऊन आला आहे. गुरुजी सांगतात की आज तुमची बोलण्याची पद्धत इतकी प्रभावी असेल की शत्रूसुद्धा तुमचे मित्र बनतील. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कामात आळस करू नका, कारण आजचा आळस तुमच्या हातातून एक मोठी संधी हिरावून घेऊ शकतो. स्वामींच्या कृपेने तुमच्या मेहनतीला आज भाग्याची जोड नक्कीच मिळेल आणि नाती वजा प्रेमाचा ओलावा आणि घरातील गुपिते. मकर राशीच्या जातकांनो, कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आज गुरुजींना तुमच्या कुंडलीत सुखाचे आणि संघर्षाचे एक संमिश्र मिश्रण दिसत आहे. गुरुजी म्हणतात की आज तुमच्या घरातील वातावरण एखाद्या संवादावर अवलंबून असेल. जर तुम्ही शांत राहिलात तर घरात आनंदाची कारंजी उडतील, पण जर तुम्ही जुन्या गोष्टी उकरून काढल्यात तर मात्र घरातील शांतता भंग होऊ शकते. आज कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी एखाद्या सुरक्षा कवचासारखा काम करेल. विशेषतः आईवडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल, ज्यामुळे तुमच्या मनावरचे मोठे दडपण हलके होईल. तुमच्या मुलांकडून एखादी अशी बातमी मिळेल जिची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात, ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. दुसऱ्या परिच्छेदात गुरुजी मकर राशीच्या जातकांनो तुम्हाला नात्यांमधील एका धोकादायक वळणाबद्दल सावध करत आहेत. ग्रहांची चाल असे सुचवते की बाहेरील एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.
घरातील गोष्टी घरातच ठेवा असा कडक इशारा गुरुजी देत आहेत. कोणा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या प्रिय व्यक्तीवर संशय घेऊ नका, अन्यथा नात्यात कायमची दरी निर्माण होऊ शकते. आज जोडीदाराला तुमच्या वेळेची आणि प्रेमाची नितांत गरज आहे. त्यांच्या मनातील भीती ओळखा आणि त्यांना आधार द्या. लक्षात ठेवा, मकर राशीच्या जातकांनो, संवाद हाच नात्यांमधील दुवा आहे, तो तुटू देऊ नका. शेवटी गुरुजी सांगतात की आजचा दिवस हा नातेसंबंधांमधील जुने हिशोब मिटवण्याचा आहे. जर तुमचे भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी काही वाद सुरू असतील तर आज पुढाकार घेऊन ते मिटवून टाका. गुरुजींच्या मते मकर राशीच्या जातकांनो, आज तुमच्या शब्दांत एक अशी जादू असेल की लोक तुमचे ऐकून घेतील. संध्याकाळचा वेळ सहकुटुंब घालवा, एकत्र बसून भोजन करा किंवा देवापाशी प्रार्थना करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकतेचा संचार होईल. स्वामींच्या कृपेने आज तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होणार आहे. फक्त स्वतःच्या रागावर ताबा ठेवा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारा. सावधानता, शरीराची हाक आणि मनाची शांती. मकर राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत आज गुरुजी तुम्हाला अत्यंत मौलिक आणि सखोल मार्गदर्शन करत आहेत. गुरुजी सांगतात की आज ग्रहांच्या स्थितीमुळे तुमचे शरीर तुम्हाला काही विशेष संकेत देत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आज तुमच्या कुंडलीत व्ययस्थान आणि आरोग्यभाव यांच्यातील संघर्ष स्पष्ट दिसत आहे. कामाच्या अतिव्यापामुळे आणि सततच्या विचारचक्रामुळे तुम्हाला कमालीचा थकवा जाणवेल. गुरुजींच्या मते आज शरीराला विश्रांतीची नितांत गरज आहे. जर तुम्ही सतत धावपळ करत राहिलात तर अचानक चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवण्याचा धोका आहे. त्यामुळे आज शरीर हेच पहिले मंदिर आहे, हे विसरू नका. दुसऱ्या परिच्छेदात गुरुजी मकर राशीच्या जातकांना एका विशिष्ट शारीरिक त्रासाबद्दल सावध करत आहेत. ग्रहांची चाल आज तुमच्या रक्तदाबावर, ब्लड प्रेशर आणि पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. गुरुजी म्हणतात की आज रागावर नियंत्रण ठेवणे केवळ स्वभावासाठी नाही, तर तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही गरजेचे आहे. अचानक वाढलेला संताप तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. तसेच आज बाहेरचे उघड्यावरचे अन्न खाणे टाळा, कारण पोट बिघडल्यामुळे तुमचा पूर्ण दिवस वाया जाऊ शकतो. ज्या मकर राशीच्या जातकांना आधीपासूनच काही जुने आजार आहेत त्यांनी आज औषधे घेण्यास टाळाटाळ करू नये, अन्यथा छोटीशी समस्या रात्रीपर्यंत गंभीर स्वरूप धारण करू शकते. शेवटी गुरुजी मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी एक सकारात्मक मार्ग सुचवत आहेत. गुरुजी सांगतात की आजची खरी सावधानता ही विचारांच्या प्रदूषणापासून स्वतःला वाचवणे हीच आहे. मनात भीती किंवा शंका निर्माण करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये किंवा एखाद्या शांत ठिकाणी बसून 10 ते 15 मिनिटे ध्यान, मेडिटेशन करा. हलके संगीत ऐकल्याने तुमच्या मज्जासंस्थेला आराम मिळेल आणि रात्रीची झोप शांत लागेल. गुरुजींचा एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे आज वाहन चालवताना घाई करू नका, कारण ग्रहांची स्थिती लक्ष विचलित करण्याची शक्यता निर्माण करत आहे. स्वामींचे नामस्मरण करत दिवस घालवलात तर सर्व शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून तुमचे रक्षण होईल. संकटावर मात करणारा महाउपाय, भाग्योदयाची गुरुकिल्ली. मकर राशीच्या जातकांनो, आता गुरुजी तुम्हाला त्या विशेष रहस्याबद्दल सांगणार आहेत जे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचे जाळे एका क्षणात तोडून टाकू शकते. गुरुजी म्हणतात की जेव्हा ग्रह प्रतिकूल असतात आणि मार्ग दिसत नाही, तेव्हा केवळ दैवी शक्ती आणि अचूक उपाय आपल्याला संकटातून बाहेर काढतात. आज मकर राशीवर असलेल्या शनीच्या प्रभावामुळे कामात अडथळे येणे किंवा मनामध्ये अनामिक भीती वाटणे स्वाभाविक आहे. ही भीती दूर करण्यासाठी आणि ग्रहांच्या या चक्रातून तुमची सुटका करण्यासाठी गुरुजींनी सांगितलेला हा उपाय आज तुमच्यासाठी कवच ठरणार आहे. दुसऱ्या परिच्छेदात गुरुजी मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला आजचा मुख्य उपाय सविस्तरपणे सांगत आहेत. आज मंगळवार आहे, जो संकटांचा नाश करणाऱ्या महाबली हनुमानजींचा वार आहे. गुरुजी सांगतात की आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हनुमान मंदिरात जा किंवा घरातच हनुमानजींच्या प्रतिमेसमोर बसा. एका मातीच्या दिव्यात चमेलीचे तेल भरून तो प्रज्वलित करा आणि त्यात 2 लवंगा टाका. हा उपाय करताना तुमची जी काही समस्या असेल, मग ती आर्थिक असो, नोकरीतील असो वा आरोग्याची, ती मनोमन हनुमानजींना सांगा. त्यानंतर हनुमान चालीसा किंवा बजरंगबाण यांचे एकदा श्रद्धेने पठण करा. गुरुजींच्या मते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शनीचे दोष शांत होतील आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. शेवटी गुरुजी मकर राशीच्या जातकांना एक जीवन बदलणारा सल्ला देत आहेत. उपायांसोबतच आजचा दिवस हा दानासाठी अत्यंत शुभ आहे. जर शक्य असेल तर आज गरिबांना किंवा गरजू व्यक्तीला लाल रंगाचे फळ किंवा गूळ चणे दान करा. गुरुजी सांगतात की जेव्हा आपण दुसऱ्याचे दुःख कमी करतो तेव्हा आपले दुःख ईश्वर स्वतःहून हरण करतो. मकर राशीच्या जातकांनो, हा उपाय केवळ आजच्या दिवसापुरता मर्यादित नसून तो तुमच्या मनात सकारात्मकतेचे बी पेरणारा आहे. पूर्ण श्रद्धेने आणि स्वामींच्या नामाचा जयघोष करत हा विधी करा. गुरुजींना खात्री आहे की या उपायामुळे तुमच्या मार्गातील सर्व काटे दूर होतील
आणि तुमच्या जीवनात सुखाचा नवा सूर्योदय होईल. आशीर्वादाने सुखी व्हा. मकर राशीच्या जातकांनो, आज गुरुजींनी सांगितलेले हे मार्गदर्शन केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या जीवनातील अंधार दूर करणारा एक दिवा आहे. लक्षात ठेवा, ग्रहांची चाल कितीही कठीण असली तरी ज्याच्या पाठीशी स्वामींचा हात आणि मनात कष्टाची तयारी असते त्याचे नशीब कधीही फिरू शकते. आज दिलेले इशारे आणि उपाय जर तुम्ही श्रद्धेने पाळले तर येणारे वादळ तुमच्या घराचा उंबरठाही ओलांडू शकणार नाही. गुरुजी सांगतात की भीती ही तुमची हार नाही, तर सावध राहण्याची एक संधी आहे. ही संधी ओळखा आणि सकारात्मकतेने पुढे जा. मकर राशीच्या जातकांनो, तुमची आजची मेहनत आणि संयमच उद्याच्या सुवर्णकाळाची पायाभरणी करणार आहे. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत आणि नशिबाचे कोणते नवीन दरवाजे उघडणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडून राहा. जर तुम्हाला हे मार्गदर्शन मोलाचे वाटले असेल तर इतरांनाही सावध करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी समर्थांवरील तुमची अढळ श्रद्धाच तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल याची खात्री बाळगा. जाता जाता गुरुजी एकच मंत्र देतात, निश्चयाचा महामेरू. खूप कष्ट करा आणि स्वामींवर सर्व सोडून द्या. आजचा दिवस तुम्हाला सुखद जावो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुरुजींचे हे मार्गदर्शन ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.